नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. वर्षाचा आज शेवट 31 डिसेंबर. माझ्या यूट्यूबच्या व्ह्यूअर्स लोकांना नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 तुम्हा सर्वांना आनंदात जाओ. 25ही चांगलंच गेलं असेल. माझा विषय म्हटला तर मी खूप हॅपी आणि काल माझी तब्येत खराब असल्यामुळे आणि आजही थोडीशी सर्दी आहेच, वातावरण चालू आहे. त्याच्यामुळे काल माझं इतकं डोकं दुखत होतं. मी शेतातून चाललो गेलो. नंतर काही थोडे आपले शॉर्ट्स व्हिडिओ यायचो घरातूनच एडिट करून मी तुम्हाला माहिती द्यावी या हिशोबाने मी पोस्ट करत गेलो. राहिला मुद्द्याचा विषय, शेती माऊलीने 2025 अपेक्षेपेक्षाही मला खूप चांगले पैसे दिले. मी प्रेम केलं शेतीवर. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीवर प्रेम करतो. खर्च कमी हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा दृष्टिकोन असतो आपला, की जर शेतकऱ्याचे पैसे वाचले, उत्पन्न कमी अधिक आलं तर त्याला नुकसान होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय का, तर त्याचे हात जर त्यांनी इतके बांधून ठेवले तर त्याला बाहेर निघायलाच वेळ राहत नाही. आपण आज हा व्हिडिओ बनवायचा म्हणजे हे जे संपूर्ण आपलं क्षेत्र आहे, हा जो मी युनिफॉर्म प्लॉट म्हणत होतो का, युनिफॉर्ममध्ये पैसे दिले, सांगणारच आहे तुम्हाला, दाखवणार आहे किती पैसा आला काय आला. त्याच्यानंतर मी कॅमेरामॅनलाही सांगेल का तिकडे जे शेत होतं आपलं ते मल्चिंग नसल्यामुळे तिथून फार कमी नाममात्र निघालं. तो आपण पहिलेच बोललोय का तिथं आपल्याला पैसा मिळणारच नव्हता, तरी आपल्याला देवाने दिला. आपण त्याच्यात हॅप्पी आहे. मल्चिंग पेपर टाकणारच आहे आपण खरबूज लागवड करताना. राहिला या विषयाचा, मला आता उत्पन्न किती आलं, किती पैसा आला हे सांगण्याच्या पहिले हे जे आपलं माप आहे हे 12 फुटाचं आहे. पहिले समजून घ्या की मी काय सांगणार आहे. 12 फुटामध्ये फक्त आपण बेडच्या दोघं साईडला आपण हे रोपं लावलेले होते. रोपांची संख्या हे 3 एकर जरी जमीन असली तरी रोपांची संख्या ही आपली 1/3 एवढीच धरू आपण. म्हणजे बियाणं किती लागलं ते पण मी सांगतो तुम्हाला. जवळजवळ आपल्या इथं 16 पॅकेट जवळजवळ लागलेले आहेत. 16 पॅकेट बी लागवड केली. कुठे कुठे आपल्या रोपांना म्हणजे नाही उगले, ते कुठे कुठे आहेत. पण सांगायची गोष्ट म्हणजे थोडीफार मोटॅलिटी होती, तरी हा प्लॉट युनिफॉर्ममध्ये होता. आता या 3 एकरामधून बियाणं लावल्यानंतर आपण ॲव्हरेजली 2 एकर आपण धरायला पाहिजे. तसं पाहिलं तर लोक 5-5 फुटावर बेड येतात किंवा 4-4.5 फुटावर येतात. म्हणजे याच्यात 3 बेड आले असते 12 फुटामध्ये. आपण 2च बेड घेतला कारण की आपलं मोठं पीक हे मोसंबी आहे. आता राहिला विषय का आपल्या काय आलं. आपण काल जे हार्वेस्टिंग केलं याच्यामध्ये जवळपास 18.5 टन माल आपला निघालाय. मी खूप आनंदी आहे. का, तर भाव चांगला मिळाला. 18.5 टन माल हा खर्च जर म्हटला तर ह्या 3 एकराला. आता ही भेंडी पण आहे. ही भेंडी आपली सुरू झालेली आहे. एखाद्या भेंडीचा मी तुम्हाला मुद्दाम तोडून दाखवेल की ही भेंडी आपली सुरू झालेली आहे. कोणताच रोग नाही याच्यामध्ये. आपण जो काही खर्च केला, विषय आपला असा होता का आपण याच्यावर किती खर्च केला. तर ह्या 3 एकरामध्ये साधारणतः मी 15 लिटर बायोरिच सोडलेलं आहे. सॉरी, अल्ट्रासी सोडलं आहे. बायोरिच तर हे आपलं स्वस्त आहे. 15 लिटर म्हणजे थोडक्यात मी सांगतो की 3 एकराला 15 लिटर जर सोडलं असेल तर 15,000 रुपयाचं. आणि बायोरिच तर हे फुकट आहे. 50 पैसे 1 रुपया लिटर तुमच्या घरात पडतं. विरजन असलं चालू ठेवा. अल्ट्रासीज महाग आहे. अल्ट्रासी याच्यासाठी का झाडांची क्वालिटी बनायला पाहिजे, भेंडीची क्वालिटी बनायला पाहिजे. या 15,000 रुपयाच्या खर्चामध्ये किती पिकं घेतले आपण. मोसंबीलाही दिलं, टरबूजलाही दिलं आणि भेंडीलाही दिलं. 15,000ला आपण प्लस 15,000 रुपये मजुरी धरू म्हणजे 30,000 रुपये. 30,000 रुपयामध्ये आता मला आलेलं उत्पन्न किती आहे हा मेन. प्रत्येकाला असं वाटत असेल का किती उत्पन्न आलं भाऊला. मी नक्कीच दाखवेल आणि मला आनंद होत राहतो. जर मी 2 पैसे कमवल्यानंतर माझे सर्व शेतकरी मित्रांनी पैसे कमवायलाच पाहिजे. तो कर्जबाजारी व्हायलाच नको. आणि मी तर म्हणेल का 2026 प्रत्येकाने 5 एकर असेल, अर्धा एकर, 1 एकर करून पहा. मी हे जे काही डेव्हलप केलंय हे माझ्यासाठी पण आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पण. का खर्च कमी येत असेल, उत्पन्न चांगलं येत असेल तर नक्कीच करावं. राहिला आता टॉपिक खर्च आपल्याला पैसा किती मिळाला. मी कॅमेरामॅनला सांगेल का झूम करायला
आलेला पैसा, कारण की प्रत्येकाला एक उत्साह असतो, किती पैसा आला काय आला. पहिले आपण मालाचा हिशोब दाखवू. कॅमेरामन जर अंधार पडत असेल तर जवळ येण्याचा प्रयत्न करतो, कारण की आता व्हॉट्सअप असल्यामुळे आपल्याला क्लिअर दिसत नाही, म्हणजे पावती राहत नाही. 2 मिनिटं इकडून घे, या साईडला येत असेल म्हणजे मी बाकीचं वाचूनही दाखवतो. दिसतंय? हो दिसते. हा, आता साधारणतः मी असंच ठेवतो. आपण वाचून देऊ. 18 टन 580 किलो आपला माल निघालेला आहे. मी पूर्ण समजवेल तुम्हाला डिटेल. 18 टन 500 किलो माल आला, त्याच्यात 3% कट्टीप्रमाणे 557 किलो त्यांनी आपलं वजन कम केलं. नेट आपण आलं 18 टन 230 किलो. 18 रुपयांनी आपल्याला 3,24,000 रुपयाचं उत्पन्न आलं. त्याच्यानंतर आपण मजुरी दिली. मजुरी 12,950 पैसे, 70 पैसे किलोने आपण मजुरी, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला मजुरी लागतेच. 12,950 रुपये आपण मजुरी दिली. टोकन आपल्याला त्यांनी 5,000 दिलं होतं. म्हणजे एक 13,000 रुपये आपण जर ह्या 2,24,000 मधून जर मायनस केले तर आता मी कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं मागे घ्यायला, दिसलं असेल सर्व. तर 3,24,000 मधून जर 13,000 रुपये आपण जर मायनस केले तर 3,11,000, थोडंसं मी मागे जायला लावेल. 3,11,000 रुपये आपण ह्या 3 एकरातून घेतले. खर्च पूर्ण मी सांगितला 30,000 रुपये. त्या 30,000 माझी मोसंबी महत्वाची, टरबूज पैसा देऊन गेला, भेंडी रोज तुटते. आता या आनंदाच्या क्षणामध्ये मी पैसे पण RTGS केले, ते पण दाखवलं आहे. थोडंसं झूम करायला लावतो किंवा कॅमेरा मी जवळ नेतो. त्यांनी जे मला अमाऊंट पाठवली साधारणतः दिसतंय का, या साईडला घ्या, या साईडला घ्या, म्हणजे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना अमाऊंट पण दाखवायची का किती RTGS केले त्यांनी. 3,06,000 रुपये वरून काही समथिंग आहे. अच्छा, दिसत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला ॲडव्हान्स टाकल्यानंतर त्यांनी 3,06,000 रुपये 464 रुपये आपल्या अकाउंटलाही पाठवून दिले. मी याच्यासाठी का त्यांनी IMPS केलं. IMPSने आपल्या अकाउंटला रात्री पैसे पाठवले. खूप आनंद झाला. ॲडव्हान्स पहिले 5,000 घेतला होता, 3,06,000 रुपये आले, म्हणजे 3,11,000 रुपये मजुरी बिजुरी कट करून खर्च सांगितला 30,000 रुपये. 30,000 आपण किती कमवले हाही दिला. आता राहिला आहे हा, साधारणतः आता जो माल राहिलेला आहे हा अजून साधारणतः 10 ते 12 टन या शेतातील, याला सेकंड क्वालिटी म्हणतात ते, कारण की फळ छोटं आहे बा. एक 3-4-5 दिवसामध्ये आम्ही येऊ, काढून घेऊन जाऊ, हे त्यांनी सांगितलंय. आता आपण थोडंसं पाणी चालू करू, बायोरिज देऊ त्याला, वापस अल्ट्रासी थोडं देऊ, की जेणेकरून काही ना काही ग्रोथ होईल फळांची. या अशा पावसामध्येही एवढा सुंदर प्रयोग केला आपण. आणि मी जे सांगितलेले काम ज्या चोखरित्या, मी सारथी म्हणेल त्याला, आमचे भैया कोळी जो कॅमेरामन पण असतो, त्याला सगळे म्हणजे आज जो कॅमेरा शूट करतो तोच आहे. कारण की गिम्बल चालवण्याला एक टेक्निक लागते की प्रॉपर भाऊ काय सांगताय आणि काय दाखवायला पाहिजे. तरी आपण त्याचा एक छोटासा भेटवस्तूच्या हिशोबाने वर्षाचा शेवट आणि सुरुवात हे त्याला करण्यासाठी आपण एक त्याच्यासाठी एक वस्तू आणलेली आहे. आणि मी तर सांगेल का प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या स्टाफला काही ना काही गिफ्ट द्यायलाच पाहिजे. मी भैयाबूला सांगेल का कॅमेरा दुसऱ्याच्या हातात द्या आणि तुम्ही हे स्वीकार करावं गिफ्ट. या, हा मामा म्हणतो मला, आहे भैया कोळी, एकदम प्रामाणिक. आणि जर शेतीमध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल ना, तर असे बांधव मित्र भाचे, पैसा प्रत्येक जण घेतो, पण प्रेमाने करण्यासाठी, मेहनतीने करण्यासाठी, चिकाटीने करण्यासाठी असे सारथी आपल्याला आवश्यक असतात. मी त्याला एक गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्ट मी पहिले त्याच्या हातात देतो आणि त्याला खोलायला लावू आपण. भैया खोल याला काय घेतलेलं आहे, म्हणजे आज काळाची गरज हे आपल्याला या व्हिडिओमधून दाखवायचं आहे. साधारणतः मी प्रत्येक प्लॉटमध्ये मी तुम्हाला हिशोब दिला. पहिल्या प्लॉटमधून काहीतरी आपल्याला 2,13,000, त्याच्यानंतर तिकडून आपल्याला 1,06,000 आणि इथून आपल्याला 3,11,000, म्हणजे जवळजवळ 5,80,000 85,000 आतापर्यंत आले. आणि अजून हे जे पडलं आहे हे धनच आहे आपलं, 1,00,000-1,50,000 रुपये. हा मोबाईल भैयाला आपण गिफ्ट दिलाय, त्याच्या मेहनतीचं फळ त्यांनी
काम इतकं सुंदर केलं, प्रत्येक टायमाला काय असेल अलर्ट राहायचा, तरी त्याच्याही चेहऱ्यावर आनंद पाहिला आपण, तुमच्याही चेहऱ्यावर आनंदच असेल. आणि मी सांगेल का जो काही आपण शेतकरी असेल, आपल्या इथं जे कामं करतात, प्रामाणिकतेने प्रत्येक जण काम करतो, त्याला काही ना काही मेहनतीच्या हिशोबाने त्याला गिफ्ट द्यायलाच हवं. कारण की त्यांनाही असं वाटतं मालक जो खुश आहे तर आपल्यालाही मिळतं आणि आपणही मालकाला खुश ठेवावं, एवढंच आपल्याला सांगायचं आहे. आता मी कॅमेरामनला सांगेल, कॅमेरा पकड, आपल्याला पुढचं काही दाखवायचं आहे त्याच्यामध्ये. आता तो देव जास्त खुश आहे, कारण की त्याला जो ब्रँड पाहिजे होता तोच आपण घेऊन दिला. पैशांचं मी काही नाव काढत नाही, मला जे एवढे पैसे मिळत आहेत कमी खर्चामध्ये, तर माझ्या स्टाफला 2 पैसे जात असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे. पन्नी आपण शेतात ठेवणार नाही, कारण की आपल्याला पोल्युशन द्यायचं नाही याच्यामध्ये. त्याचा कॅमेरा मी घेऊन घेतो लायला हातात, हे एवढा तुमच्याजवळ ठेवून घ्यायला. आपण आता खरबूजची लागवड केलेली आहे. आता हे फळ आपले 8 दिवसात निघून जातील. 8 दिवसात सांगितलंय व्यापाऱ्यांनी की मी 8 दिवसात हा तुमचा सेकंडचा माल जो आहे 1.5-2 किलोचा, मी तो घेऊन जाईल, 10-12 टन येईल. आपल्याला किती आलं तर समाधान आहे. इतकं समाधान आहे का मोसंबी आपली वाढतेच आहे, तिच्याकडेही दुर्लक्ष होत नाहीये, रोजचा पैसा येतोय. आणि या पद्धतीने शेतकऱ्याने जर शेती केली तर कर्जबाजारी होणार नाही, माझं ठाम मत आहे. कारण की बैलजोडी आतापर्यंत तुम्हाला दिसलीच नसेल. आता ही आपली सेकंड मेहनत, आणि या मेहनतीचे आपण नक्कीच आपल्या कॅमेरामन किंवा भैया भाऊला पण त्याचं फळ देऊ, कारण की माझ्या पश्चात तो करत राहतो. आता ही भेंडी, पहिले भेंडी दाखवायला भेंडी शूट करा. आता खरबुजांचं रोप, मी याची तारीख पण टाकलेली होती. खरबूज आपण केव्हा लागवड केलं, साधारणतः 5 डिसेंबर या दिवशी आपण बी लागवड केलंय. 11 म्हणण्यापेक्षा 13-14 तारखेला थंडी असल्यामुळे अंकुरित झालं बी. कालच आपण याच्यावर बायोरिच स्प्रे केलाय, आणि आता कुठे 3 पानं, कुठे 4 पानांवर आपलं खरबूज हे डेव्हलप होत चाललंय. मोसंबीची क्वालिटी मी दाखवायला आहे. भेंडी आपल्याला रोज पैसा देऊन जाते, 2 दिवसाआड 3 दिवसाआड. हा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. मोसंबी पाहिल्यानंतर, खरबूज पाहिल्यानंतर, भेंडी पाहिल्यानंतर अजून किती ती शेती माऊली आपल्याला पैसा दिलो. आपल्या अपेक्षेपेक्षाही मला ही शेती माझी आई, शेती आई ही मला एवढा चांगला पैसा देते. तुम्हाला या माझ्या 15 एकरामध्ये जोडी गाडी हा दिसणारच नाही, कारण की याचं कामच नाही शेतीमध्ये, असं मला वाटतं. आणि झाकून ठेवलेली जमीन, त्याच्यानंतर हे जे काही थोडंफार तण असेल काढून घेतो आपण. या मल्चिंगचा संपूर्ण वापर करणार आहे. आता खरबूज लागल्यानंतर माझं पुढचंही प्लॅनिंग आहे. खरबूज आपला आता हे संपूर्ण शेतात लागलाय. हा प्लॉट 1 लागलाय, 2 नंबर लागलेला आहे. आता आपला हा 3, अजून 8 दिवसांनी हे पूर्ण टरबूज निघालं का इथेही व्यवस्थित साफसफाई केल्यानंतर 3 नंबरमध्ये, तिकडे आपलं फार कमी होतं, साधारणतः 1-1.5 टनच निघाला त्याच्यामध्ये, तर ते पण आपण याच्यात ॲड केलेलं आहे. आणि वरचा 5 नंबरमध्ये मी तुम्हाला दाखवलंच का मल्चिंग नसलं तर नुकसान होतंच. पण ते 2 म्हणजे प्लॉट नंबर 4 आणि 5 नुकसान झाल्यावरही, नुकसान का झालं, मल्चिंग नव्हता. प्रोडक्टमध्ये नाव ठेवायचं काम नाही, बियाणाला नाव ठेवायचं काम नाही, आपली चुकी. आपल्याला माहिती होतं का मल्चिंग नसलं तर येणार नाही. काही देवाचे पाऊस चालू असल्यामुळे पण आला नाही, कारण की वेळ नव्हता आपल्याजवळ. आपण ती सुधारून घेणार आहे, मल्चिंग आहे आपण टाकणार आहे. म्हणजे ह्या राहिलेल्या 2 प्लॉटमध्ये आपण मल्चिंग टाकणार आहे. टरबूज आपला अजून 8 दिवसांनी निघेल. निघाल्यानंतर आपण मल्चिंग टाकून घेऊ राहिले 2 प्लॉटवर. संपूर्ण खरबूज, सांगायची गोष्ट म्हणजे हा पूर्ण खरबूज. आता अंतर जास्त असल्यामुळे हा मी कॅमेरामॅनला सांगेल का पहिले हा प्लॉट नंबर 1 शूट करून दाखवून द्या, हे केवढं क्षेत्र आहे, मला काय समजवायचं. 12x4 ची लागवड केल्यानंतर आपली रोपांची संख्या कमी बसते. हे साधारणतः 2 एकरचं क्षेत्र येईल. या 2 एकरामध्ये आपल्याला पॅकेट 50 ग्रॅमचं पॅकेट जे आहे ते आपल्याला इथं 8 पॅकेट लागलेले. म्हणजे 2 एकराचं जरी आपलं क्षेत्र असलं, हा बेड आपले अंतराने मोठे आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं का बरेच मी शेतकऱ्यांशी बोललो का खरबूजचं बी तुम्ही किती लावता एकरी, तर त्यांचं म्हणणं पडलं, भाऊ आम्ही 7-8 पॅकेट आमचे लागतातच. जर 8 पॅकेट लागले असतील त्यांच्या एकरामध्ये, माझ्या 2 एकरामध्ये 8 पॅकेट लागले, म्हणजे अंतर जास्त असल्यामुळेही आपण तो बेडमधून उत्पन्नाची अपेक्षा करतो. आता राहिला विषय
तर किती येईल? 1 एकराचंच गणित घेऊ आपण, कारण की 8 पॅकेट लागलेले. वरच्या प्लॉटमध्ये 8 लागले, म्हणजे हे 2 एकरची पट्टी, ती 2 एकरची पट्टी. इकडे 8 पॅकेट लागले, तिकडे 8 पॅकेट लागले. आता यांची काळजी घेणे, खालच्या शेतांमध्ये किती पॅकेट लागेल ते पण सांगेल. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. ऊन पडतंय, तब्येत थोडीशी नाजूकच आहे, तरी येत्या उद्या नवीन वर्षाची सुरुवात होते. तुम्हा सर्व यूट्यूबच्या माझे व्ह्युअर्स लोकांना परत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देईल. उपक्रम वापरू आपण, सहकार करू, अशा प्रकारचे नवीन नवीन उपक्रम करू. या शेतात या, काही तुम्ही पण मला मार्गदर्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ येत राहतील. उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे. सर्वांनी 31 डिसेंबर आरोग्याच्या दृष्टीने का होईना व्यवस्थित सात्विक आहार करा. मी खाण्यामध्ये जाणार नाही, ज्याला जे आवडतं त्यांनी नक्कीच खावं. व्यसनापासून थोडं दूर राहू, एवढंच आपण सांगू आणि व्हिडिओ इथं संपन्न करू, बंद करू. नमस्कार.